तीनही नातीच आहेत आपल्याला. मग काय बिघडलं कुठे? जयश्री, कुठल्या जमान्यात वावरतेस तू? हा, नाती काय वारस असू शकत नाहीत? नाती आहेत म्हणून त्या काय कमी आहेत का? म्हणून आपलं त्यांच्यावरचं प्रेम कमी झालंय का? आणि शिवाय नाही, अजिबात नाही. माझं माझ्या नातींवर खूप प्रेम आहे. मी त्यांचे खूप लाड करते. पण मला ही सुद्धा कल्पना आहे की एक ना एक दिवस आपल्याला सोडून लग्न करून त्या आपल्या नवऱ्याच्या घरी जाणार आहेत, त्यांचा वंश वाढवायला. आणि आपण आपलं काय? आपलं जाऊ देत, ह्यांच्या म्हातारपणाच्या काठीचं काय? बरं, तेही जाऊ देत, पण एवढा मोठा बिझनेसचा पसारा कोण सांभाळणार? आपल्या घराण्याचं नाव कोण पुढे नेणार? जे आपल्यासाठी यांनी मूल जन्माला घालायचं. तुम्ही माझ्याशी तात्विक वाद घालू नका. आपल्या पूर्वजांनी जर असा विचार केला असता ना, तर जग पुढे गेलंच नसतं. आकाश, ऐक ना, आतापर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलं नाही. आई म्हातारी झाली रे आता. मला तुमच्या पिढीचे विचार नाही कळत, पण मला एवढंच कळते की मला नातू हवं. पण शेवटची इच्छा समज माझी. हा, मी शपथ घेऊन सांगते, मी परत तुझ्याकडे काही मागणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये मी अजिबात ढवळाढवळ करणार. एवढी गोष्ट म्हणजे समजून घे ना प्लीज. हे तुमचं असं वेगवेगळ्या रूम मध्ये राहणं, एकमेकांशी असं परखेपणाने वागणं, हे नाही रे भगवंत. लग्न ही एक सुंदर गोष्ट आहे जगातली, पण तुमचं हे असं त्रास होतो खूप. मला नाही भगवंत. तू असंच गप्प राहणार आहेस का? बर, ठीक, गप्पच राहायचं ठरवलं असेल तर ठीक आहे, पण त्याने काही बदलणार नाही. मी वसुंधराशी बोलली आधीच. आता तुम्हा दोघांना मिळून सांगते. जेनू मनूची समजूत कशी घालायची ते तुम्ही बघा. वाटल्यास एकमेकांशी व्यवस्थित बोलून घ्या, पण तुमच्या संसाराचा गाडा हा लवकरात लवकर रुळावर आला पाहिजे. माझं बोलून झालंय, जेवूया आपण. वाढा, बघत काय बसलीयस? हा बेबी, बोला. हाँ आकाश सर, कधी येत आहेत? एक काम करा, हां मी निघतोच आहे. ओके, 10-15 मिनिटात पोहोचेन मी. हां, त्यांचं जरा चहा पाण्याचं बघा. ओके, हां. नाही नाही नाही, बस निघालोच आहे. हां हां, एक काम करा, माझ्या कॅबिनमध्ये ब्लू कलरची फाईल आहे ना, हां ती सपनाला द्या आणि तिला सांगा सगळी मीटिंग करता पॉइंटर्स रेडी करायला. हा
आकाशराव काहीच का बोलले नाहीत? नक्की काय आहे त्यांच्या मनात? आणि बनी त्याच्यावर काय परिणाम होईल या सगळ्याचा? आई मी आलो. आलास? थांबलास का खूप? जा कारण फ्रेश होऊन घे आणि गरम गरम पाण्याने हात पाय धु. ठीक आहे? डबा संपवलास ना? बनी ही नवीन पुस्तकं कसली रे? ते टीचर्सने नवीन वर्क बुक्स दिले आहेत ना. हो म्हणजे आता होमवर्क पण भरपूर असणार ना तुला? जा फ्रेश होणे जा. बनी 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 इकडे ये लवकर. बनी काय नाही. काय आहे? काय आहे? तिथेच ते आमची. ते मला पण दिसतंय. फेल झालायस तू. बनी फेल झालं, नापास झालायस तू. ही बघ फेल कसा काय झालास तू? फेल कसा काय झालास? तिनं सरप्राईज टेस्ट होती ना. हे काय उत्तर झालं का? बनी रोज अभ्यास करतोस तू. शाळेत सगळं शिकवलं गेलंय, घरी रोज होमवर्क करतोस, तरी पण कसा काय फेल झालास तू? नाही म्हणजे मार्क्स कमी मिळणं मी समजू शकते बनी, पण फेल एवढं काय झालंय बनी? ती साध्या प्रश्नांची उत्तरं, साध्या प्रश्नांची उत्तरं चुकली तुझी. असं कसं झालं? नाही एरवी तर तू म्हणत असतोस की आई आता मी मोठा झालोय, माझ्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करू शकतो. मग आता काय झालं? आणि असं पण नाही की तुझं अभ्यासाकडे लक्ष नाहीये. तू रोज अभ्यास करतोस, व्यवस्थित अभ्यास करतोस, तरी बनी आता मी सगळं नाही समजून घेऊ शकत आहे बनी. तुला तुझ्या जबाबदाऱ्या आता व्यवस्थित पार पाडता आल्याच पाहिजे. मी पण काय केलं ताई? तू तर माझा अभ्यास पण घेत नाही. सारखं चिनू म्हणू आणि घरातले कामात बिझी असतेस. मग मी कोणाला डाऊट विचारायचे? कोणाला? म्हणून हे सगळं झालंय. म्हणून सगळे मला ओरडतात, मला. आणि आता तू पण ओरडतेस मला. बनी ऐक माझं. मला नाही ऐकायचं तुझं. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. कोणीच मला नाही हे कळत नाही. तू पण नाही बघी. मी पुन्हा असं कधीच नाही करणार. तुम्हाला आता अभ्यास पण घेत नाहीत. कोणाला डाऊट विचारायचे? आता टीचर पण सगळे नवीन आहेत. कुठे जायचं? काय चाललंय माझं? घराच्या व्यापात बनीकडे दुर्लक्ष कसं काय झालं? या सगळ्यात अजून एक मूल, सगळ्यात अजून एक मूल आणणं म्हणजे मूर्खपणा आहे. बनी 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 खरंच सॉरी बाळा, खरंच सॉरी. तीच रडू नकोस बाळा. फेल फेल तू नाही झालाय, फेल मी झाली. सॉरी बाळा, मी पुन्हा कधीच कधीच असं नाही ओरडणार तुझ्यावर. सॉरी बनी. हा घे. आजी अजून छोटे पीस कर ना. ह्याच्यापेक्षा छोटे करू? बरं. माझ्या छोट्या छोट्या पिल्लांसाठी छोटे छोटे तुकडे. या. आम्ही बनवू? हो मग तुम्ही पिल्लच आहात आमची. आज कसा दिवस गेला माझ्या पिल्लांचा? शाळेत काय काय मज्जा केली? कोण सांगणार आहे आम्हाला? आम्ही खूप मज्जा केली आणि ना माझ्या आन्सरचे टीचरने खूप कौतुक केले. 2 स्टार पण दिले. बापरे 2 स्टार. बघू 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 बघू. अरे वा, माझ्याकडून सगळं कॉपी केलेलं आहे हिने. असू दे. अगं तो ऍपल का? ए भांडू नका भांडू नका. ऍपल का ऍपल का? शिनो मानू हे दूध. अरे वा, दुधाचं लक्षात आहे म्हणायचं.
बदाम घातलेत का? हवाई आता हळूहळू दूध संपवायचं. हं? आई तर खूप प्रेमाने वागतात मुलींशी, मग वारसाचा हट्ट कशाला? आई मी आलेच, किचन मधला आवरते सगळं. ए रम्यानो, माझं एक काम करा. तुम्ही दोघींनी शहाण्यासारखं हे दूध संपवा. मी आले. ऐ ग आल्या. आई मी आवरते सगळं. रात्रीचं जेवणाची पण तयारी झाली. तुम्ही झोपा हवं तर, आणि मुलांना काही हवं नको ते मी थांब बघते. जरा. बोल. आई मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय. तुला सगळं व्यवस्थित कळतंय वसुंधरा. काय ती तुझ्या मनातली खदखद एकदाची बाहेर काढून टाक. नंतर मला स्वतःवर वाईटपणा घ्यायचा नाहीये. बोल, काय म्हणणं आहे तुझं? आई विचारायचंय तुम्हाला. ही तुम्ही चिनू मनूवर एवढं प्रेम करता, एवढी काळजी घेता त्यांची, तर जीवापाड जपता त्यांना, मग त्यांचाच वारस म्हणून विचार का नाही करत? मला का हवंय दुसरं मुलाई? आता जग बदललंय हवाई. आणि मी जरी मला काय म्हणायचंय ते मी तुला आधीच सांगितलं. आपल्या मुलींवर प्रेम करणं आणि त्यांना वारस ठरवणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ग. तुझ्याही आई वडिलांनी तुझ्यावर प्रेम केलं असेल, तुझे लाड केले असतील, पण एक दिवस तूही त्यांना सोडून लग्न करून नवऱ्याच्या घरी गेलीस ना. तुझ्या नावापुढे सासरचं नाव लागतं वसुंधरा, माहेरचं नाही. तसंच चिनू मनू आदिती या सुद्धा एक ना एक दिवस लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी जाणार. जग कितीही बदललं तरी घराण्याला वारस हा हवाच असतो ग. म्हणून म्हणते, लवकरात लवकर मुलींना जवळ कर, त्यांची आई हो. त्यांनी तुला स्वीकारलं तर तुला आणि आकाशला एकांत मिळेल. राग येतोय ना सासूच्या बोलण्याचा? नाही आई, असं नाही अजिबात. नाहीये? मग जेव्हापासून मी नातवाचा विषय काढलाय तेव्हापासून पडलेल्या चेहऱ्याने वावरतीयस घरामध्ये. मूल जन्माला घालायच्या विचारानं आनंद नाही झाला तुला? काही प्रॉब्लेम आहे का? अशी गप्प नको बसूस बाई. काय नंतर असं व्हायला नको की मी तुमच्यावर जबरदस्ती केली. काय तुझ्या डोक्यात आहे ते एकदा सांगून टाक. आई मला बनीची काळजी वाटते. का? त्याची काळजी करण्यासारखं काय? तो काय आयुष्यभर लहान राहणार नाहीये. मोठा होतोय तो, मॅच्युअर होईल, त्याला गोष्टी समजतील. नाही आई, गैरसमज नका करून घेऊ. मला तुमच्या भावना कळतायत, पण मग
माझ्या भावनांचं काय? तुम्ही चिनू मनूला आई मिळावी म्हणून मला या घरात सून म्हणून घेऊन आला. मग तसंच बनीला बाबा मिळावा म्हणूनच मी लग्न केलंय आई. मग माझ्या सुनेकडून मी कुठल्याच अपेक्षा करायच्या नाहीत तर? नाही नाही, अपेक्षा ठेवा ना. आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करणं जबाबदारी आहे माझी. आई, मला माहिती आहे की मी या घरात आल्यापासून तुम्हाला जसं हवं तसं काम नाही करत आहे, पण मी शिकते आई. आणि सुनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करतेय मी. मग मला नातू देणं ही सुद्धा त्यातलीच एक जबाबदारी आहे. ती मात्र तू साफ धुडकावून लावतेस, त्याचं काय? हे काय करताय तुम्ही चिनू मनू? मी अभ्यास करतोय ना. अभ्यास नंतर करायचा, ठीक आहे? आधी हे दूध पी. नाही नाही, मी नाही पिऊ शकत आहे दूध. आजी मला ओरडेल. आजीने तुम्हाला दिलंय ना दूध. शट अप. आम्हाला नाही आवडत आहे. पी चुपचाप. लवकर. शाळेत रॉकीने काय केलंय ते माहितीये ना? आता आमचा होमवर्क करायचा आणि मग स्वतःचा करायचा. काय? तू थर्ड स्टँडर्ड मध्येस आणि तुला फर्स्ट स्टँडर्डचा होत नाही येत आहे? नाही, असं नाहीये, पण मी आज टेस्ट मध्ये फेल झाले ना. आई खूप दुखी आहे आणि आज आई खूप रडली आहे आणि मला आईने रडलेलं नाही आवडत. मी नाही बघू शकत हे. प्लीज मला माझा होमवर्क करू द्या ना. पण म्हणू हा सारखा आपल्याला बहिणी बहिणी बनत असतो ना. हो, आणि आता आपल्याला हेल्प पण करत नाहीये. म्हणजे आता ह्याच्यामुळे टीचर आपल्याला पनिश करणार. नाही नाही, असं नका करू. मी करतो ना तुम्हाला हेल्प. मग घे आणि मॅथ्सचं कर. डोंट एसेन काढ. घे आणि चांगलं लिह. आम्हाला A+ मिळायला पाहिजे आणि तरच शाळेत आम्ही तुझ्या बरोबर टिफिन खाऊ. मी खरंच माझ्यासोबत टिफिन खाणार? हो, घ्या. सकाळच्या आधी संपवा पण. चल ग मग, चल. आई, माझ्या नकाराला काही कारण आहे. अनेक मुलं बनी आणि मी या घरात ऍडजस्ट नाही होऊ शकलो, पण आम्ही प्रयत्न करतोय. अशा दोन्ही मुलींनी अजून स्वीकारलं नाहीये मला. त्यात चूक कोणाची? मुलींची? नाही आई, असं नाहीये, पण त्या लहान आहेत अजून वसुंधरा. आणि तू तरी मनापासून प्रयत्न कुठे करतेस त्यांच्या जवळ जायचा? नुसतं दूध नेऊन दिलं, शाळेची तयारी केली म्हणजे झालं? मी त्यांना तुझ्यापेक्षा जास्त ओळखते, कारण मी त्यांना जन्मापासून बघितलंय. त्यांना आईच्या मायेची गरज आहे वसुंधरा. ही जर तू त्यांना दिलीस तर त्यांची मनं तू जिंकलीस म्हणून समज. पण तुझं आपलं बनी आहे की बनी? इतके दिवस नुसती वागत होतीस, पण आता माझ्या समोर स्वतःच्या तोंडाने कबूल केलंस. आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी तू हे लग्न केलंयस. हे बघ, मी तुला शेवटचं सांग, मला नातू हवाय. तुला आणि आकाशला मूल व्हायलाच हवं. आई प्लीज. बस, माझ्याशी वाद घालणं बंद कर आणि तुझी कर्तव्य कशी पूर्ण होतील याकडे लक्ष दे. एक सामान्य घरातली असून सुद्धा या मोठ्या घरानं तुला सून म्हणून स्वीकारलंय. हेच तुझं नशीब आहे, त्याची कदर कर.